म्हणून मी त्यासाठी एवढा लवकर डब्बा बनवलेला आहे. किती मंजुळा आलेले आहेत, काय करणार. आणि आता मला बाहेर जायचा मूड नाही आहे, इच्छा नाही बाहेर जायची, म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे. नाकं काढून टाकेल आणि उद्या लाडू बनवेन. याचे पराठे बनवू शकतो. असा एकदम सुटसुटीत झालेला आहे. पहिल्यांदा आयुष्यात कामाला गेलेला आहे दादू माझा, है ना बाळा? हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आज एवढ्या लवकर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, कारण माझा दादू आजपासून कामाला चाललेला आहे. सॉरी, कामाला म्हणजे त्याला 1 महिन्याची इंटर्नशिप मिळालेली आहे, तर ते एक प्रकारे कामच करणार आहे कंपनीमध्ये. म्हणून मी त्यासाठी एवढा लवकर डब्बा बनवलेला आहे. लीजिए गरमा गरम भोजन, लेकिन ये ठंडा खाएगा. कब है लंच टाइम पता नहीं, आज फर्स्ट डे है. आणि दादू पण लवकर उठलेला आज, आणि मी सुद्धा लवकर उठलेली दादूचा डब्बा करण्यासाठी. आता मी टेरेसवरती जाते, सगळा स्वयंपाक लवकर झालाय तर टेरेसवरती जाते आणि निवांत व्यायाम करते. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा, ऑल द बेस्ट माझा दादू. आओ जाओ बेटा, प्यार से आराम से गाड़ी चला लो. चलो, मैं भी दादू के साथ जाती हूँ. मी टेरेसवरती चाललेली आहे आणि दादू ऑफिसला. किती सुंदर ऊन पडलेलं आहे आणि आज आजी पण आलेल्या आहेत फिरायला. आज खूप दिवसातून आजीची आणि माझी भेट होत आहे. कधी आल्या आजी? आत्ताच आल्या. अच्छा अच्छा अच्छा. चला आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात अगोदर. ओम भास्कराय विद्महे मरुतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्. थंडीच्या दिवसात जेवढं ऊन अंगावरती घेईल तेवढं कमीच आहे. घेते आता मी पण व्यायाम करून. चला, व्यायाम झालेला आहे माझा, आता घरी जाते. फोंडेजीने पण त्यांचं आवरलेलं असेल. आता काय फक्त मला किचनच आवरायचं आहे, स्वयंपाक तर सगळं झालेलंच आहे. आजी जात आहेत. फोंडेजी आवरलं का? फोंडेजी पूजा करने की तयारी. अच्छी बात है, करियो पूजा. पूजेसाठी तुळशीच्या मंजुळा तोडून देते फोंडेजींना. या तुळशीला खूप साऱ्या मंजुळा आलेल्या आहेत, हे बघा किती मंजुळा आलेल्या आहेत. तोड देते, जरा निब्बर बघून तोडते. चलो दे देती फोंडेजी को. फोंडेजी लीजिए, नैवेद्य भी लीजिए. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपनाय स्वाहा, उदानाय स्वाहा. देवपूजा तर झालेली आहे. आता मी आणि फोंडेजी दोघंजण जेवण करतो. दाल तर गेला आहे सकाळीच, आता तो डायरेक्ट संध्याकाळीच येईल. घेतो आता आम्ही खाऊन. फोंडेजी की थाली. फोंडेजी लीजिए फोन, आज भी भूले जा रहे. आओ जाओ. माझं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि मी भोजन करायला बसायच्या अगोदर गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं कालचं. तर बघा, त्या दुधाची आता बासुंदी झालेली आहे. माझ्या लक्षातच नाही आलं की दूध गरम करायला ठेवलेलं आहे, आणि मी थोडा वेळ फोन वापरत बसले, त्याच्यामुळे पूर्ण दूध आटून गेलेलं आहे. हे बघा, क्या ही कर सकते है. फिर एक बार से बासुंदी बन गई. म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे. जाऊन दे, आज बासुंदी खाते. क्या ही कर सकते है. हे बघा, घट्ट झालेलं, आटलं पूर्ण दूध. हमेशा मेरे साथ ऐसा ही होता रहता है. चलो, बासुंदी तर खायला मिळेल सगळ्यांना आज. आणि आज मला तिळगुळाचे लाडू पण करायचे होते, पण घरामध्ये पुरेसा गुळच नाहीये, थोडासाच आहे. तिळ तर काल मी आणलेले आहेत, पण गुळ आणायचंच विसरले. काय करणार. आणि आता मला बाहेर जायचा मूड नाहीये, इच्छा नाही बाहेर जायची गुळ आणायला. आता संध्याकाळीच फोंडेजींना गुळ आणायला लावते आणि उद्या तिळगुळाचे लाडू करते. बाकी घरातील सगळे कामं तर झालेले आहेत. आता कपडे पण मशीन लावलेले आहेत, फक्त आता सुकायला टाकायचं काम राहिलेलं आहे. बाकी सगळे कामं झालेले आहेत. मग आता कालचा व्हिडिओ एडिट करत बसते निवांत आता.
सायंकाळचे 4:30 वाजले आहेत आता. दुपारी मी कालचा व्हिडिओ एडिट करून थोडा वेळ आराम पण केलेला आहे. बाकी मी आता लाडू बनवण्याची तयारी करते. म्हणजे लाडू तर उद्या बनवणार आहे, पण त्याची प्रिपरेशन करते आजच. हे बघा, इथं माझ्याकडे तीळ आहेत काल आणलेले, शेंगदाणे आहेत. शेंगदाणे भाजून ठेवते आणि तीळ स्वच्छ करून ठेवते. बघ त्याच्यामध्ये खडे वगैरे आहेत का. हे बघा, गॅसवरती कढईमध्ये मी आता शेंगदाणे सुद्धा भाजत आहे. हे बघा, कढईमध्ये शेंगदाणे भाजत आहे. शेंगदाणे आता खरपूस भाजून घेते आणि संध्याकाळच्या वेळेस ह्याची नाकं काढून टाकते थंड झाल्यानंतर. आणि पॅनमध्ये कॉफी उकळायला ठेवलेली आहे आणि ह्या पातेल्यामध्ये मी तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे. कारण माझा दादा आता 6 वाजेपर्यंत येईल ऑफिसवरून आणि आलं की त्याला भूक कंट्रोल नाही होत. त्याच्यासाठी म्हणलं आता डाळ शिजवावी, वरण आणि थोडासा भात लावते आणि कोबीची भाजी करते. कारण चपाती तर शिल्लक आहे सकाळच्या, म्हणून चपाती किंवा भाकरी नाही करणार आहे. माझ्या दादाला अजिबात भूक कंट्रोल नाही होत, म्हणून मला आता स्वयंपाक करून ठेवा संध्याकाळचा लगेच. चला, आता गुळाचं पाणी चांगलं उकळलेलं आहे. गॅस बंद करते आणि ह्या कपामध्ये मी कॉफी ठेवलेली आहे, याच्यामध्ये ओतते. आज दूधच नाहीये बाबा, वाफ आली. दूध सगळं आटून गेलं दुपारी. क्या कर सकते हैं, बिना दूध के कॉफी का आनंद लेती हूँ आज. बिना दुधाची गुळाची कॉफी पण छान लागते. अंधार पडलेला आहे, लाईटी लावते सगळ्या रूम मधल्या. जय श्री कृष्ण भगवान. हॉल पण रिकामाच आहे. दादू आज दिवसभर नव्हता घरामध्ये. खिडकी बंद करून ठेवते, नंतर मच्छर येतील. हे बघा, मी आता कोबीची भाजी बनवत आहे आणि कोबी मी चिरलेला आहे, चिरलेलं नाही. कोबीचा गड्डा खूप मोठा होता, म्हटलं चिरल्यानंतर खूप कोबी होऊन जाईल आणि उद्या एकादशी आहे, खाणारं कोणच नाही आहे, म्हणून मी खिसलेला आहे कोबी. आणि एक गड्ड्याचा एवढा कोबी पडलेला आहे खिसून. चला, आता एवढा कोबी संपून जाईल. कढईमध्ये मी जिरे मोहरी घातलेली आहे, मिरची घातलेली आहे. एकदम साध्या पद्धतीने मी कोबीची भाजी करत आहे. खिसून केल्यामुळे ना थोडीशीच बनेल कोबीची भाजी आणि मला थोडीशीच बनवायची आहे. कोबीची भाजी तयार झालेली आहे. कोबी असा दिसत आहे की याचे पराठे बनवू शकतो. असा एकदम सुटसुटीत झालेला आहे. हे बघा. चलो, अभी कढ़ाई को उतार के रखती हूँ नीचे और चावल चढ़ा देती हूँ चूल्हे के ऊपर, गैस स्टोव के ऊपर. बघा, दादू आत्ता आलेला आहे, जस्ट 7 वाजता. क्यों लेट किया बेटा? कैसा था दिन? बोर? हे राम, कामाची सवय नाही ना बाळाला माझ्या. पहिल्यांदा आयुष्यात कामाला गेलेला आहे दादू माझा. है ना बाळा? भूक लगी बेटा? अरे तुम्हारे लिए मैंने खाना बना के रख दिया जल्दी. मुझे लगा मेरा बेटा भूखा आ जाएगा. कसा खराब झालं रे एका दिवसात. हाल बेहाल हो गए मेरे बेटे के. आराम नाही, काय नाही. अरे देख, दाल शिजलेली है, देख यहाँ, इधर आजा. दाल है, चावल और चपाती है. आवर हातपाय धू और खाना खा के ले. चला, सायंकाळची पूजा अर्चना झालेली आहे आमची. बाकी आता मी आणि दादू जेवण करून घेतो. कोंडची काही उशीरच येतात नेहमी, पण आता मी दादू जेवण करून घेतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.